चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा क्षेत्राचे माजी आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय प्रभाकरराव मामूलकर यांच्या पत्नी सुमनताई मामूलकर यांची जवळच्या नातेवाईकांनी 5 कोटींनी फसवणूक केली आहे. उतारवयात मदतीकरता ठेवलेल्या सख्या बहिणीचा मुलगा अभिजित भुते व इतर 4 व्यक्तींनी राजुरा व सुबई इथं राहतं घर आणि संपूर्ण शेतजमीन अशी एकूण 5 कोटींची संपत्ती एकाच दिवशी आपल्या नावानं करून त्यांना संपत्तीतून बेदखल केलं. याची माहिती होताच सुमनताई मामूलकर यांनी 5 व्यक्तींविरुद्ध राजुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुमनताई मामूलकर यांच्या बहिणीचा मुलगा अभिजित भुते, सून शिल्पा भुते राजुरा येथील घरी त्यांच्या सोबत राहत होते. हळूहळू घरातील कारभार अभिजित भुते पाहू लागला आणि त्यांच्या पेन्शनची रक्कमही काढू लागला. 23 मे 2025 ला जमीन विकत घेण्याचा बहाणा करत सुमनताई मामूलकर यांना राजुरा दुय्यम निबंधक कार्यालयात अभिजित आणि शिल्पा भुते यांनी नेलं. कार्यालयात आशिष नलगे, बबन भुते, धनराज चिंचोलकर आधीच उपस्थित होते. त्यांनी एकाच दिवशी 3 संपत्तीचे विक्रीपत्र आणि 6 संपत्तीचे बक्षीसपत्र करून घेतले. या संपत्तीची एकूण किंमत 5 कोटी रुपयांच्या वर आहे. काही दिवसांआधी सुमनताई यांना अभिजित भुते व शिल्पा भुते यांच्यावर शंका आली. त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे रविकांत यांनी सर्व कागदपत्र व नोंदणीच्या सत्यप्रती घेतल्या तेव्हा ही बाब लक्षात आली. सुमनताई मामूलकर यांनी स्वतः राजुरा पोलीस ठाणे इथं फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. माझी फसवणूक झाली असून मला संपत्तीतून बेदखल करणाऱ्यांवर कारवाई करून मला माझी संपूर्ण संपत्ती परत द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. प्रभाकर मामूलकर. जे तुमची प्रॉपर्टी दिवसांनी आपल्या नावावर केलेली आहे ते तुम्हाला माहीत होतं का? माहीत ते नव्हतं मला, पण आता माहीत झालं 2 महिन्यापूर्वी. तर ते म्हटलं भावाला त्याच्याकडे आली, स्वखुशीनं आली, असं काही नाही. त्यांना म्हटलं की बा हे कसं, हे असं चाललं आहे यांचं, मला काही समजत नाही. नावाने मला बोलवत का नाही. आता मी काही फोनवर जास्त बोलत नाही. हां, तर याच्याकडं येऊन आहे 2 महिने झाले. पण ती सध्या करायची नाही, पण पाहू आता. त्यांना घाई होती, सर्व करून घेतलं. तुम्हाला न कळताही तुम्ही जिथं म्हणे तिथं सिग्नेचर केले ते सांगितल्याने प्रमाणे. कशाबद्दल केले, काय आहे नेमकं ते सांगा. माझं नाव मोहित रविकांत निंबाळकर आणि आजची जी प्रेस कॉन्फरन्स होती ती स्वर्गीय प्रभाकररावजी मामूलकर त्यांच्या पत्नी सुमन प्रभाकरराव मामूलकर यांच्या प्रॉपर्टीबद्दल होती. प्रेस कॉन्फरन्स घ्यायचा अर्थ असा होता की प्रॉपर्टी रिलेटेड जे त्यांच्यावर अन्याय झालेले आहेत त्यांच्या जवळपास 9 ते 10 प्रॉपर्टी त्यांना नकळतपणे त्यांच्यावर विश्वासघात करून त्यांनी ज्याप्रमाणे आटोक्यात घेतलेलं आहे त्या प्रकारे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायची होती. त्यामुळे ही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली. कोण याचे प्रॉपर्टी त्यांच्या नावाने लिहून घेतले, त्यांचं नाव काय, ते कुठं राहतात? ॲक्च्युली गोष्ट अशी होती की प्रभाकरराव मामूलजी गेल्यानंतर त्यांच्या सांभाळासाठी अभिजित बबनराव भुते हा त्यांच्या मधल्या बहिणीचा मुलगा त्यांच्या काळजी घ्यायसाठी तो तिथे राहत होता. जवळपास विश्वासात घेऊन सगळा कारभार तो सांभाळत होता. आणि नंतर काही कारणास्तव त्यांना माहिती नसताना नेऊन त्यांच्याकडून विश्वासघात करून सिग्नेचर घेऊन घेण्यात आलेला. त्याची माहिती त्यांना आत्ता काही 2-3 महिन्या अगोदर कळली. तेव्हा त्या त्यांच्या लहान भावाकडे म्हणजेच रविकांत निंबाळकरांकडे राहायला.